काही वर्षात गडचिरोली पोलिसांच्या आक्रमक कामगिरीमुळे नक्षल चळवळ एक प्रकारे व्यापकवर आली आहे। गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची उभारणी केली। आज तर नक्षलवाद्यांचा प्रवेशद्वार असलेल्या छत्तीसगड सीमेवरील कवंडी येथे पोलीस मदत केंद्राची उभारणी केली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल सर काय सांगाल? छत्तीसगडपासून नेमकं 500 मीटर अंतरावर ही सीमा आहे आणि इथे पोलीस मदत केंद्राची आज उभारणी होत आहे। 24 तासात आपण पोलीस स्टेशनची उभारणी केली, काय सांगाल? आज आम्ही कवंडीमध्ये नवीन पोलीस स्टेशनची सुरुवात केली आहे आणि मागचे 2 दिवसापासून आमचे लोक इथे येण्यासाठी बाईक येण्यासाठी फक्त रस्ते होते, पूर्ण रस्ते बांधून मागचे 2 दिवसमध्ये हे परिश्रम करून इथे आज आम्ही पोहोचलो आणि 24 तासमध्ये पोलीस मदत केंद्रची स्थापना आम्ही करत आहे। थेट छत्तीसगड सीमेवर आज आम्ही आउटपोस्ट उघडत आहे। फक्त 100 मीटर लांब आहे छत्तीसगडची सीमा आणि इथे नक्षलवाद्यांची खूप मोठा आदरा होता, ते कमी करण्यामध्ये आणि ते संपवण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलांना यश प्राप्त होणार आहे। या एरियाचे सर्वांगीण विकास, रोड असो, मोबाईल टावर्स असो, ब्रिजेस असो किंवा इतर पायाभूत सुविधा असो, या सर्वांसाठी जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधून गडचिरोली पोलीस दल यासाठी प्रयत्न करणार आहे आणि पुढचे 6 महिन्यामध्ये तुम्हाला या एरियाचे सर्वांगीण विकास आणि ओव्हरऑल नकाशा बदलता दिसणार आहे आणि यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्णपणे प्रयत्न करतात। आपल्या कार्यकाळात जवळपास 7 पोलीस मदत केंद्राची उभारणी झाली। हे सर्व मदत केंद्र छत्तीसगड सीमेवर आहेत। या मदत केंद्रांमुळे पोलीस दलाला कितपत फायदा झाला आणि आता किती दलम कार्यरत आहेत आणि पोलिसांची समोरची भूमिका काय आहे? मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही 7 पोलीस मदत केंद्र किंवा पोलीस स्टेशन उघडलेलं आहे आणि यातून जवळपास 2000 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम जो होता ते आम्ही कमी केलं आहे आणि फक्त काही राहिलेला पाठ दक्षिण गडचिरोली जिथे माओवाद्यांची सध्या चळवळी सुरू आहे त्या पण कमी करण्यासाठी आणि संपवण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्न करत आहे। उत्तर गडचिरोली पूर्णपणे माओवाद मुक्त झाला आहे। दक्षिण गडचिरोलीचे फक्त अवघ्या 3 दलम आणि त्यामध्ये प्रत्येकमध्ये 5 ते 7 लोक शिल्लक राहिलेला आहे आणि यांना मी आवाहन करतो की जे लोक मुख्यधारामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये प्रवेश करा, अन्यथा ते आम्ही जे राहिलेल्या दलम आहेत त्यांच्याविरुद्ध नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करणार। गडचिरोली पोलिसांनी अनेक ठिकाणी मोबाईल टावर उभारले आहे, याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे, लोकांना सोबत घेतला आहे, त्याच्यामुळे याचा कितपत फायदा पोलीस दलाला झाला? प्रचंड फायदा झाला आहे। मागच्या 2 वर्षामध्ये 400 मोबाईल टावर्स 3 सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे 4Gचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यातून लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये, टेक्नॉलॉजीला लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला यश प्राप्त झालं आहे आणि या कनेक्टिव्हिटीमुळे आणि लोकांचे मन आणि दिल दोघांही जिंकण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला यश प्राप्त झालं आहे। आणि तुम्ही बघू शकता या एरिया जे पूर्ण एरिया होते कवंडी, पेनगुंडा आणि निलगुंडाचे, यांचे प्रत्येक गावांनी नक्षलविरुद्ध गावबंदी केलेलं आहे आणि त्यातून नक्षलवाद्यांना पाणी, राशन, चारा कोणत्याही प्रकारची मदत देणार नाही असे त्यांनी हमी दिला आहे आणि त्यांची लेखी आम्हाला आश्वासन पण दिलं आहे। तर हळूहळू माओवादी चळवळी गडचिरोलीमध्ये संपण्याचे स्थितीवर आलं आहे आणि पुढचे 1 वर्षामध्ये मला विश्वास आहे की गडचिरोलीला नक्षलमुक्त करण्यासाठी एकूणच कवंडे येथील पोलीस मदत केंद्र नक्षल चळवळ संपवण्यासाठी महत्त्वाची भूमिका ठरेल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, कवंडे, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।